2026 मध्ये सोन्याचा बाजारभाव प्रचंड वेगाने वाढल्यानंतर आता आरबीआयने दिलेल्या गोल्ड बबल इशाऱ्यामुळे एकच प्रश्न निर्माण झाला आहे. हे सोनं अजून 2 लाखांच्या दिशेने जाणार की अचानक कोसळून पुन्हा 1 लाखाच्या खाली येणार? आणि जर हा बुडबुडा खरोखरच फुटला तर सर्वसामान्य गुंतवणूकदारांचे काय होणार? नमस्कार, मी भागवत सुधाकर पांचाळ आणि तुम्ही पाहत आहात भागवत पांचाळ टॉक्स. 2026 हे वर्ष भारतीय अर्थव्यवस्थेच्या आणि विशेषतः सुवर्ण बाजाराच्या इतिहासातील एक अत्यंत नाट्यमय वळण ठरले आहे. वर्षाच्या सुरुवातीला सोन्याच्या दरांनी ज्या गतीने नवनवीन शिखरे पादांक्रात केली, त्याच गतीने एप्रिल महिन्यात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिलेल्या गोल्ड बबल इशाऱ्याने गुंतवणूकदारांमध्ये मोठी खळबळ उडून दिली आहे. सोन्याचे दर 1 लाखांच्या वर टिकून राहणार की ते पुन्हा एकदा 5 अंकी पातळीवर कोसळणार? हा प्रश्न केवळ सामान्य गुंतवणूकदारांचा नसून तो देशाच्या व्यापक मॅक्रो इकॉनॉमिक स्थिरतेशी जोडला गेला आहे. भारतीय सुवर्ण बाजाराने गेल्या 2 वर्षात पाहिलेली तेजी ही अभूतपूर्व आहे. 2024च्या अखेरीस सोन्याचे दर सुमारे 76,000 रुपये प्रति 10 ग्राम या पातळीवर होते. मात्र 2025 या एकाच वर्षात सोन्याने सुमारे 70% परतावा देऊन गुंतवणूकदारांना थक्क केले. डिसेंबर 2025 पर्यंत सोन्याने 1,40,000 रुपयांचा टप्पा ओलांडला आणि आता तो जानेवारी 2026 मध्ये तर धातूने सर्व रेकॉर्ड तोडून 1,80,000 रुपये प्रति 10 ग्राम ऐतिहासिक उच्चांक गाठला आहे. सोन्याच्या या गगनचुंबी झेपेशी तुलना करण्यासाठी जर आपण ऐतिहासिक आकडेवारी पाहिली तर 1964 मध्ये सोन्याचा दर अवघा 63 रुपये होता. म्हणजेच गेल्या 60 वर्षात सोन्याने जवळपास 2800 पटीहून अधिक वाढ नोंदवली. 2020 मधील 48,651 रुपयांच्या पातळीवरून 2026 मधील 1.8 लाखांचा प्रवास हा प्रामुख्याने जागतिक महागाई, रुपयांचे अवलंबून आणि भूराजकीय अस्थिरता यामुळे झाला आहे. एप्रिल 2026च्या पतधोरण समितीच्या बैठकीनंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने प्रसिद्ध केलेल्या अहवालात सोन्याच्या किमतीबाबत अत्यंत कडक शब्दात इशारा दिला आहे. आरबीआयच्या मते सोन्याच्या दरातील ही वाढ नैसर्गिक नसून ती एका बुडबुड्याच्या स्वरूपात आहे, जो कधीही फुटू शकतो. आरबीआयने आपल्या अहवालात नमूद केले आहे की 2023च्या अखेरीपासून सोन्याच्या दरात झालेली 142% वाढ या आर्थिक मूलभूत तत्वांच्या आधारे स्पष्ट करणे कठीण आहे. महागाई आणि व्याजदरांच्या तुलनेत सोन्याची ही धाव अवास्तव आहे. सोन्याच्या अनियंत्रित दरवाढीमुळे किरकोळ गुंतवणूकदारांनी आपला पैसा शेअर बाजारात, एफडी मध्ये आणि म्युच्युअल फंडातून काढून सोन्यात वळवला आहे. यामुळे देशातील उत्पादन क्षमता गुंतवणुकीवर परिणाम होत असल्याची भीती आरबीआयने व्यक्त केली आहे. जागतिक स्तरावर चीन, भारत आणि ब्राझील सारख्या देशांच्या मध्यवर्ती बँकांनी सोन्याचा साठा वाढवला असला तरी अनेक बँका नफा वसुलीसाठी प्रॉफिट बुकिंग, सोने विक्रीची शक्यता निर्माण झाली आहे, ज्यामुळे किमतीत अचानक मोठी घसरण होऊ शकते. सोन्याच्या वायदा बाजारात झालेली प्रचंड उलाढाल आणि सट्टेबाजीमुळे प्रत्यक्ष सोन्याचे दर फुगले असल्याचे आरबीआयचे निरीक्षण आहे. पारंपरिकपणे सोने हे युद्धाच्या काळात सेफ हवन मानले जाते, परंतु 2026 मध्ये या सिद्धांताला काही अंशी धक्का बसला आहे. मार्च 2026 मध्ये जेव्हा अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष शिगेला पोहोचला तेव्हा अपेक्षेप्रमाणे सोन्याचे दर वाढले. मात्र जसा संघर्ष लांबला तशी सोन्याच्या किमतीत घट होऊ लागली. याची काही प्रमुख कारणे आहेत. शेअर बाजारात युद्धामुळे होणारा तोटा भरून काढण्यासाठी मोठ्या संस्थात्मक गुंतवणूकदारांनी सोन्याची विक्री करून रोख रक्कम उभी केली. युद्धाच्या अनिश्चिततेत जागतिक गुंतवणूकदारांनी डॉलरला प्राधान्य दिले. डॉलर इंडेक्स 100च्या पार गेल्यामुळे डॉलरमध्ये व्यवहार होणारे सोने महाग झाले आणि त्याची मागणी घटली. इराण संघर्षाच्या कच्च्या तेलाचे दर $72 $119 पोहोचले. तेल खरेदीसाठी डॉलरची मागणी वाढल्याने डॉलर अधिक मजबूत झाला. त्याचा थेट नकारात्मक परिणाम सोन्याच्या किमतीवर झाला. एप्रिल 2026च्या मध्यात जाहीर झालेल्या 10 दिवसांच्या युद्धबंदीमुळे होर्मुझची समृद्धधनी व्यापारी वाहतुकीसाठी खुली करण्यात आली. यामुळे कच्च्या तेलाच्या किमती 10% घसरून $90 आल्या. ऊर्जेच्या किमती कमी झाल्यामुळे महागाईचा धोका कमी झाला आणि परिणामी सोन्यातील रिस्क प्रीमियम कमी झाला. त्यामुळे दर 1.8 लाखावरून 1.5 लाखापर्यंत खाली आले. भारत सरकारच्या धोरणांनी 2026 मध्ये सोन्याच्या किमतीला खाली खेचण्याची महत्वाची भूमिका बजावली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2026च्या अर्थसंकल्पात सोन्यावरील आयात शुल्क 6% वरून 5% पर्यंत कपात केला.
या निर्णयामुळे भारतीय बाजारपेठेत सोन्याचे दर प्रति ग्राम 3,500 ते 4,200 तातडीने कमी झाले. ही कपात रोखण्यासाठी आर्थिक बाजाराला प्रोत्साहन देण्यासाठी करण्यात आली असली तरी यामुळे सोन्याच्या वाढीव किमतींना एक प्रकारे ब्रेक लागला आहे. काही तज्ज्ञांच्या मते सोन्याचा बुडबुडा फुटण्यास सुरुवात झाली असून किमती 1,00,000 रुपयांच्या खाली येऊ शकतात. पेस 360चे अमित गोयल यांच्या विश्लेषणानुसार जागतिक स्तरावर सोन्याचे दर $3,000 प्रति औंस पर्यंत खाली येऊ शकतात. दुसरीकडे गोल्डमन सॅक्स यांनी JP मॉर्गन यांसारख्या संस्था सोन्याच्या दरवाढीबाबत ठाम आहेत. त्यांच्या मते 2026च्या अखेरीस सोने 1.8 लाख ते 2 लाखांचा टप्पा गाठेल. सध्याच्या उच्च दरावर मोठी गुंतवणूक करणे जोखमीचे आहे. तज्ज्ञांच्या मते सोन्यात टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करणे सर्वोत्तम आहे. फिजिकल गोल्ड ऐवजी डिजिटल गोल्ड किंवा गोल्ड ETF अधिक लिक्विड पर्याय ठरतील. थोडक्यात सांगायचे तर 2026 मध्ये सोने हे केवळ दागिना नसून ते जागतिक शक्तींचे पॉवर पे बनले आहे. RBIचे संकेत हे आर्थिक सुरक्षेसाठी असून गुंतवणूकदारांनी केवळ अफवावर विश्वास न ठेवता भूराजकीय घडामोडी आणि डॉलरच्या वाटचालीवर लक्ष ठेवावे. सोन्याची जाळी कायम राहील, परंतु ती आता अधिक स्थिर आणि वास्तववादी किमतीच्या दिशेने प्रवास करेल अशी चिन्हे दिसत आहेत.